हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर आज ना मी इथे शिळ्या पोळ्यांचे कुटके करायला घेतलेले होते. कसं आहे ना, माझ्याकडे रात्रीच्या शिळ्या पोळ्या होत्या, तर म्हटलं चला आज त्याच्यापासूनच काहीतरी युनिक नवीन असा ब्रेकफास्ट करावा. नाहीतर तेच तेच करून पोहा वगैरे करून खूप बोर होतं. बरं म्हटलं की चला आज काहीतरी नवीन करावं आणि म्हटलं की तुमच्यासोबत पण शेअर करावं. तर बघा इथं ना मी साईडला गॅसवरती भात पण शिजायला ठेवलेलं होतं. कसं आहे ना, भाताशिवाय आमचं होत नाही. आणि त्यानंतर ना मी इथं कांदा, मिरची, टमाटर ते सुद्धा छान असं बारीक कापून घेतलेलं आहे. आणि बघा इथं ना मी पोळ्या घेतलेल्या आहे. माझ्याकडे रात्रीच्या शिळ्या पोळ्या होत्या, त्याच घेतल्या. त्यांना छान असे तुटके करून घ्यायचे आणि मिक्सरमध्ये ना छान असं बारीक करून घ्या. एकदम जास्त पण बारीक नाही करायचं आहे. थोडंसं दरदरा पेस्ट म्हणजे दरदरा म्हणतात ना, तसंच ठेवायचं आहे. तर तसंच ठेवलेलं आहे. तर बघा इथं छान असे बारीक करून झालेलं आहे. आणि त्यानंतर ना मी गॅसवरती एक कढाई ठेवलेली आहे. त्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे. तेल टाकून ना छान असे शेंगदाणे भाजून घेतलेले. त्यामध्ये ना शेंगदाणे पण टाकत आहे मी. तर बघा शेंगदाणे छान झाले आणि त्याच तेलामध्ये ना छान असं राई, जिरा आणि कांदा, मिरची हे सुद्धा टाकून घेतलेलं आहे मी. तुमच्याकडे कढीपत्ता असेल ना तर तुम्ही तो पण ॲड करू शकता, पण माझ्याकडे नव्हता म्हणून मी तो नाही टाकलेला आहे. नाहीतर कढीपत्त्याने सुद्धा खूप छान अशी टेस्ट लागते, पण आता नव्हतं तर असं जे आहे त्याच्यातच करावं लागते. कांदा वगैरे छान असं परतवून झालं की त्यामध्ये ना टोमॅटो ॲड केलेला आहे. टोमॅटो ॲड करून ना त्याला पण छान असं परतवून घेतलं आणि त्यामध्ये ना जे बेसिक मसाले असतात, हळद, मीठ वगैरे ते ॲड केलेले आहेत मी. तुम्ही ना तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग तुम्ही लाल तिखटाचं पण बनवू शकता, पण मला नाही आवडत. मला नॉर्मली म्हणजे हिरव्या मिरचीचंच आवडतं, म्हणून मी हिरव्या मिरचीचंच केलेलं आहे, बघू शकता. बघा छान असं आपली फोडणी शिजलेली आहे. त्यामध्ये जे आपले कुटके होते ते ॲड केलेले आहे. त्यांना छान असं परतून घ्यायचं आणि तुमच्याकडे जर निंबू असेल ना तर वरून निंबू पण थोडा ॲड करा. बघा इथं मी जे आपले शेंगदाणे होते ते सुद्धा ॲड केले. त्याला छान परतवून घेतलं. त्यानंतर थोडी वरून कोथिंबीर टाकलेली आहे. तर इथं आपले कुटके बनवून रेडी आहेत. कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा.